दीदी मला पतंग बनवून दे ना. आता आम्ही पहिला त्याला कात्या लावून घेतल्या. मग आम्ही त्याला स्वच्छ क्लीन केलं आणि आम्ही गप्पा पण मारल्या. क्लीन केल्यानंतर मला केस पण लागणार होते डिझाईनसाठी आणि आपला पतंग थोडाफार आम्ही त्याला खाली डिझाईन करणार होतो. त्यांना स्माईल करण्यासाठी आम्हाला केस पण लागणार होते, पण ते आधी आम्ही खाली डिझाईन करून घेतली. आम्ही त्याच्या खाली एक स्क्वेअर लावला होता डिझाईनसाठी. त्याच्यावर माझी दीदी खूप चांगली स्माईल काढणार होती. तिनं मस्त डोळे काढायला घेतले. थोडेसे डोळे राहिले होते काढायचे. आमच्या थोडेसे गप्पा मारल्या. आता मला दार करण्यासाठी केसपेन लागणार होते आणि मग गप्पा मारल्या. थोडासा पतंग तयार झाला होता. आम्हाला उद्या शाळेला लागणार होते पतंग आणि जरा तयार झालेला आहे. आता मी परत त्याला केसपेनने दार करणार आहे. माझं वरती खाली होत होतं, पण मला ऍक्टिव्हिटी करायला खूप. आता पतंग रेडी झाला. हॅपी संक्रांत.